ठाकरे बंधूंच्या युतीचं भाजपला टेन्शन। डीएमके जिंकण्याच्या भाजपच्या स्वप्नाला सुरुंग लागणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। राज ठाकरे हे परदेशात गेले आहेत, तर उद्धव ठाकरे हेही परदेशात रवाना होत आहेत। दोन्ही बाबांमध्ये युती होणार की नाही ते परदेशातून परत आल्यानंतर समजेल, पण या युतीमुळे भाजपचं टेन्शन वाढल्याचं दिसतंय। ठाकरे बंधूंची युती सत्तेच्या सारी पाटावर वजीराच्या भूमिकेसारखी असू शकते, त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युतीबाबतचा प्रश्न विचारलेले आवडलेले नाही। तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे परममित्र असल्याचा दावा करीत असलेले मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे सोबतची मैत्री तुटल्याचे जाहीर केले। मुंबई महापालिका निवडणुकींपूर्वी ठाकरे बंधूंची युती झाली तर भाजपला आणखी जोर लावावा लागेल। ठाकरे बंधूंच्या युतीची भाजपला भीती आहे। मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याच्या हालचाली ठाकरे बंधूंमध्ये सुरू आहेत। 20 वर्षांपासून दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, त्याचे संकेत दोन्ही नेत्यांनी दिले आहेत। ठाकरे ब्रँडसाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, कारण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची धूळधाड झाली। उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह गेले, तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला। काय फायदा होईल? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे बोलले जाते। मराठी माणसाला एक संयुक्त व्यासपीठ मिळेल। मराठी अस्मितेचा कमकुवत झालेला मुद्दा पुन्हा बळकट होईल। युती दोन्ही ठाकरेंना मतपेटीतून फायदा मिळेल। मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी ठाकरे सेनेला मदत होईल। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरी भागात युतीचा चांगला परिणाम होईल। काय आहेत आव्हाने? युतीचं नेतृत्व कोण करणार? आघाडीतून ठाकरे बाहेर पडून राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे युती करणार का? महाविकास आघाडीत समन्वय कसा साधणार? राज ठाकरे यांचे कट्टर प्रादेशिक अस्मितेचं अस्तित्व कसं स्वीकारणार? मराठी मतांनुसार दोन्ही पक्ष मतदारसंघांची कशी विभागणी करणार? यापूर्वी विरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांना कसे एकत्र आणणार? अमित आणि आदित्य एकमेकांचं नेतृत्व कसं स्वीकारणार? भाजपसोबत न जाण्याचे परिणाम उद्धव ठाकरे यांना सहन करावे लागले आहेत, तर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना झुलवत ठेवल्याचे दिसते। भारत जिंकण्यासाठी निघालेल्या भाजपच्या स्वप्नाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू सुरुंग लावून यशस्वी ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।